हाय फ्रेंड्स, या सेशनमध्ये आपण पाहतोय मस्टचा यूज कशा प्रकारे करायचा. स्पोकन इंग्लिशमध्ये मस्टचा यूज कशा प्रकारे करायचा हे आपण इथे पाहणार आहोत. तर मस्ट म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या की हे केलेच पाहिजे म्हणजे व्हेरी व्हेरी नेसेसरी गोष्ट आहे. खूपच गरजेचं आहे. अशा वेळेस आपण मस्टचा यूज करतो. इथे लक्षात घ्यायचं आहे. त्याचा सिम्पल फॉर्म्युला काय आहे लक्षात घ्या की सब्जेक्ट त्याच्यानंतर मस्टचा झालेला आहे. व्हीचा फर्स्ट फॉर्म आणि रिमेनिंग पार्ट आहे त्याचा एक फॉर्म्युला आहे सिम्पल. लक्षात घ्या. सेंटेन्स वाहत असताना सेंटेन्सवरून तुम्हाला याचा अर्थ पूर्णपणे व्यवस्थित समजून जाईल. डोंट वरी अबाउट दॅट. सो एवढं लक्षात ठेवा, मस्ट हे एखाद्या सेंटेन्समध्ये आपल्याला केलेच पाहिजे असं सांगण्यासाठी, म्हणजे खूपच नेसेसिटी आहे किंवा आवश्यकता आहे अशा अर्थाने जेव्हा सेंटेन्स आपण बनवतो तेव्हा मस्टचा यूज करतो. हे ते लक्षात ठेवायचं आहे. जसं की आता इथे बघा, पुढे बघा की कसं सांगितलं आहे. वी यूज द मस्ट टू टॉक अबाउट द थिंग दॅट इज यू हॅव टू डू. वी म्हणजे रिक्वेस्टेड टू म्हणजे यू मस्ट स्टॉप. एक्झाम्पल बघा इथं, यू मस्ट स्टॉप म्हणजे तू थांबलाच पाहिजे. ओके, तुला थांबावंच लागेल किंवा तू थांबलाच पाहिजे. यू मस्ट स्टॉप. पुढे बघा, जसं की यू मस्ट रीड दॅट बुक. अरे तू ते पुस्तक वाचलं पाहिजे म्हणजे अर्ज केलं जातं, म्हणजे त्याला जास्ती म्हणजे चांगल्या प्रकारे रिक्वेस्ट करतो आपण. अरे तू यू मस्ट रीड दॅट बुक, तू पुस्तक वाचलंच पाहिजे. अरे तू ते पुस्तक वाचायलाच पाहिजे अशा अर्थाने जेव्हा सांगतो ना आपण त्यावेळेस आपण मस्टचा यूज करतो. ओके. तर पुढे आणखी बघा सेंटेन्स कसं आहे. तर कम्पेअर्ड बाय फिजिशियन नेसेसिटी वन मस्ट इट टू लिव्ह. म्हणजे जसं की जगण्यासाठी खाल्लंच पाहिजे म्हणतो ना आपण, जगण्यासाठी खाल्लंच पाहिजे अशाने अर्थाने आपण इथे म्हणतोय. पुढे बघा आणखी, वी मस्ट हरी टू कॅच द बस. म्हणजे इथं काय की एखादी इमिडिएट ॲक्शन करायची आहे किंवा फ्युचर नीड आहे, पर्पज आहे, त्याच्यासाठी आपण हे सेंटेन्स यूज करतो की वी मस्ट हरी टू कॅच द बस. म्हणजे आपण बस पकडण्यासाठी लवकर गेलंच पाहिजे आपण बस, कारण नाही गेलो तर बस नाही भेटणार, म्हणून आपल्याला तिथे गेलंच पाहिजे. त्यावेळेस वी मस्ट हरी टू कॅच द बस अशा प्रकारे. परत इथं अप्लाय टू म्हणजे आय मस्ट से यू आर लुकिंग वेल. म्हणजे जर आपण एखादा सेंटेन्स असं म्हणतो ना की मी असं असं म्हणेन की तू यू आर लुकिंग वेल, तू चांगला दिसत आहेस किंवा तू चांगली दिसत आहेस. ओके, मला असं म्हणावंच लागेल की तू छान दिसत आहेस, चांगली दिसत आहेस अशा अर्थाने आपण इथे मस्टचा यूज करतो फ्रेंड्स. स्पोकन इंग्लिशमध्ये याचा खूप सगळ्या ठिकाणी यूज होत असतो, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि खूप इझी आहे आणि वापरण्यास खूप हे आहे, सोपं आहे. पुढे बघा, रिक्वायर्ड लॉ कस्टम्स अँड मॉरल कन्शन्स. म्हणजे वी मस्ट ऑबे द रूल म्हणजे आपण नियम पाळलेच पाहिजे, म्हणजे आपल्याला पाळणं गरजेचं आहे, पाळच पाहिजे मित्रांनो. म्हणजे आपण आपण रूल हे पाळलेच पाहिजे म्हणतो ना आपण, अशा प्रकारे सेंटेन्स आपण म्हणतो. त्यावेळेस वी मस्ट ऑबे द रूल्स म्हणजे आपण रूल पाळलेच पाहिजे या अर्थाने आपण इथे यूज करतोय. पुढचा यूज आहे डिटरमाइन टू. म्हणजेच कसं, इफ यू मस्ट गो ॲटलिस्ट वेट फॉर मी. म्हणजे जर तुला जायचंच आहे तर ॲटलिस्ट माझ्यासाठी थोडंसं वाट पहा. तुला इफ यू मस्ट गो, तू जर गेलासच तर माझी वाट पहा अशा अर्थाने पण इथं आपण यूज करतो आहे. म्हणजेच तुम्हाला या सेंटेन्सवर लक्ष देत असेल की कशा प्रकारे इथे मस्टचा यूज झालेला आहे फ्रेंड्स. ओके. तर पुढे आणखी बघा, आणखी सेंटेन्स वापरून लक्षात येईल. त्याचबरोबर पुढे बघा, अनरिजनेबली और रिझर्वली कंपेल टू. म्हणजे व्हाय मस्ट यू आर्ग्यू. म्हणजे तू आर्ग्यू केलंच, म्हणजे तुला आर्ग्यू करायची काय गरज आहे किंवा का करायचं तुला आर्ग्यू असं म्हणल्यासारखं अर्थ होऊ शकेल इथे. आय मस्ट मेल दिस लेटर टुडे. म्हणजे मी हे लेटर आहे म्हणजे मेल केलंच पाहिजे, आजच्याच मला लेटर मेल केलंच पाहिजे अशा प्रकारे अर्थ इथे होईल. पुढे बघा, यू मस्ट स्पीक लाऊडर आय कांट हिअर यू. म्हणजे तुम्ही जरा जोरात जोरात बोललं पाहिजे, मला कसं मला ऐकू येत नाही आहे असा अर्थ इथं आपण घेऊ शकतो. किंवा तुम्ही थोडंसं जोरात बोललं पाहिजे जेणेकरून मला ऐकायला येईल. पुढे बघा आणखी एक्झाम्पल्स, चिल्ड्रन मस्ट नॉट प्ले विथ मॅचेस. म्हणजे चिल्ड्रनने म्हणजे मॅच बॉक्ससोबत खेळच नाही पाहिजे. आता इथे एक निगेटिव्ह सेंटेन्स आहे. निगेटिव्ह सेंटेन्स कसं यूज करायचं ते आपण पाहणारच आहे. आणि इथे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये लक्षात घ्या, मस्ट नॉट इथं म्हणजे एखादी गोष्ट केलीच नाही पाहिजे किंवा करायलाच नाही पाहिजे अशा अर्थाने जेव्हा आपण घेतो त्यावेळेसही मस्टचा यूज करतो फ्रेंड्स, हे लक्षात ठेवायचं आहे. जसं की पुढचा आणखी सेंटेन्स बघा, गो टू बेड नाऊ. हो, मस्ट आहे म्हणजे म्हणजे असं गो टू बेड इथे बघा
इथं आज्ञा दिलेली आहे, गो टू बेड नाव, झोपायला जा. तर हो मस्ट आहे म्हणजे मी गेलंच पाहिजे का, म्हणजे मी झोपलंच पाहिजे का, अशा प्रकारे इथे क्वेश्चन इथे विचारलेला आहे. इथे म्हणजे क्वेश्चन विचारलेला आहे इथं फ्रेंड्स, इथे थोडंसं लक्षात घ्या. आता हे सेंटेन्स थोडंसं आल्यानंतर तुमच्या आता लक्षात येईल की पॉझिटिव्ह सेंटेन्स कशा प्रकारे यूज केले जातील. आता जसं इथे बघा पॉझिटिव्ह सेंटेन्सेस, जसं की आय मस्ट गो, मला जावेच लागेल. ओके, वी मस्ट थिंक, आपण विचार केलाच पाहिजे, म्हणजे आपल्याला विचार करायलाच पाहिजे, आपण विचार केलाच पाहिजे अशा अर्थाने आपण इथे घेतोय. यू मस्ट स्टॉप प्लेइंग, आपण खेळणे बंद केलेच पाहिजे किंवा आपल्याला खेळणं थांबवलंच पाहिजे, अशा प्रकारे अर्थ होतो. ही मस्ट जॉईन अस, त्याने आपल्याला जॉईन केलंच पाहिजे किंवा त्याने आपल्याला जॉईन करायला पाहिजेच, अशा अर्थाने अर्थ घेऊ शकतो. शी मस्ट कम हिअर, तिने इथं आलंच पाहिजे किंवा तिने इथे यायलाच पाहिजे, असा अर्थ घेऊ शकतो आपण. इट मस्ट वर्क, ते काम केलंच पाहिजे किंवा त्याने काम केलंच पाहिजे. ओके, दे मस्ट गो होम, त्यांनी घरी जावे किंवा त्यांनी घरी गेलंच पाहिजे किंवा त्यांनी घरी जावे. दे मस्ट गो होम, त्यांनी घरी गेलंच पाहिजे किंवा त्यांनी घरी जावे. इट इज नेसेसरी, काय नेसेसरी आहे का. पुढे बघा, कस्टमर्स मस्ट वर्क ऑन द टाईम, सॉरी कॉम्प्युटर्स मस्ट वर्क ऑन टाईम, म्हणजे संगणकाने वेळेवर काम केलंच पाहिजे. ओके, म्हणजे कॉम्प्युटरने वेळेवर काम केलंच पाहिजे, या अर्थाने इथे घेतो. आता इथे निगेटिव्ह सेंटेन्स बघा, निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना आपल्याला लक्ष घ्यायचं आहे की मस्टच्या नंतर नॉटचा यूज झालेला आहे. मस्ट नॉट असा इथे यूज होतो. ही मस्ट नॉट डिस्टर्ब मी, त्याने मला त्रास देऊच नाही, त्याने मला त्रास दिलाच नाही पाहिजे, अशा अर्थाने आपण इथं सेंटेन्स यूज करतो. पुढे बघा, ते मस्ट नॉट इन्व्हेस्ट मनी देअर, म्हणजे त्याने तिथे पैसे गुंतवतोच नाही, त्याने पैसे इन्व्हेस्ट करूच नाही, अशा अर्थाने आपण इथे घेतो. आय मस्ट नॉट ड्रिंक टुडे, मी आज ड्रिंक केलीच नाही पाहिजे. ओके, अशा अर्थाने इथं आपण घेऊ शकतो. परत यू मस्ट नॉट वरी, तुम्ही काळजी करूच नका किंवा तुम्ही काळजी केलीच नाही पाहिजे किंवा तुम्ही काळजी कशाला करताय, करायलाच नाही पाहिजे तुम्ही काळजी, अशा अर्थाने आपण इथं सेंटेन्स बनवू शकतो. शी मस्ट नॉट इट स्वीट, तिने गोड खाल्लेच नाही पाहिजे किंवा तिने गोड खाऊच नाही, तिला गोड खाल्लंच नाही पाहिजे, अशा अर्थाने आपण इथं सेंटेन्स घेऊ शकतो. द पीपल मस्ट नॉट ड्राईव्ह फास्ट, म्हणजे लोकांनी खूप वेगाने गाड्या, म्हणजे भरधाव वेगाने गाड्या चालूच नाही, म्हणजे चालवल्याच नाही पाहिजे, लोकांनी भरधाव वेगाने गाड्या चालवल्याच नाही पाहिजे. पीपल मस्ट नॉट ड्राईव्ह फास्ट किंवा पीपल मस्ट नॉट ड्राईव्ह सो फास्ट, असे आपण इथे म्हणू शकतो. हे आता हे निगेटिव्ह सेंटेन्स झाल्यानंतर आता आपण क्वेश्चन्सकडे पाहूया. क्वेश्चन इझी आहे फ्रेंड्स. क्वेश्चन बनवत असताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की मस्ट हे सुरुवातीला घ्यायचं आहे. ओके, मस्ट हे सुरुवातीला आपण घेतोय आणि क्वेश्चन बनवतोय, जसं की मस्ट आय गो देअर, मी तिथे जावेच का, म्हणजे मला तिथे गेलंच पाहिजे का, म्हणजे मला जायची काय गरज आहे का तिथे, मी का जावंच का तिथे, अशा अर्थाने बनवत असताना आपण मस्ट आय गो देअर, मी तिथे गेलेच पाहिजे का, अशा अर्थाने इथं आपण सेंटेन्स बनवते फ्रेंड्स. क्वेश्चन बनवत असं लक्षात घ्या की आपण नेहमी जे आहे जसं की हेल्पिंग वर्ब आहेत किंवा मॉडल्स जे आहेत ते आपण सेंटेन्सच्या सुरुवातीला घेतो आणि नंतर क्वेश्चन मार्क्सचा यूज करतो, हे आपल्याला माहिती आहे फ्रेंड्स. आता त्याच्या पुढे बघा, मस्ट यू गो, म्हणजे तू जावे का, म्हणजे तुला तिथे गेलंच पाहिजे का, अशा अर्थाने घेऊ शकतो. त्याचं मस्ट शी इट स्वीट, म्हणजे तिने गोड खाल्लंच पाहिजे का, तिने गोड खाल्लंच पाहिजे का, खावेच का, असं. मस्ट दे क्राय, त्यांनी रडलंच पाहिजे का, त्यांनी रडलंच पाहिजे का, त्यांनी रडावं का, असं अशा अर्थाने घेऊ शकतो आपण. मस्ट टू कीप प्लेईंग दॅट टेरिबल म्युझिक, तुम्ही ते म्हणजे ते भयानक संगीत वाजवत राहायला हवेच का, म्हणजे तुम्हाला ते भयानक संगीत लावलं पाहिजेच का तुम्ही, किंवा ते भयानक संगीत तिथं ऐकलंच पाहिजे का, अशा प्रकारे इथं अर्थ आपण घेऊ शकतो. ओके, आणि मस्ट वी प्ले, आम्ही खेळलेच पाहिजे का, ओके सॉरी मस्ट वी पे, आम्हीच पैसे दिले पाहिजे का, किंवा आम्हालाच पे करावं लागेल का, किंवा आम्हाला पे करावंच लागेल का, अशा अर्थाने इथे घेऊ शकतो. फ्रेंड्स इथे लक्षात घ्या की मराठीमध्ये ट्रान्सलेट करत असताना आपण आपल्या गरजेनुसार किंवा आवश्यकतेनुसार त्या सिच्युएशननुसार टायमिंगनुसार आपण तिथे अर्थ थोडाफार इकडे तिकडे आपण करत राहतो. एक्झॅक्ट अर्थ जसाच तसा आपण कुठल्याही सेंटेन्सचा करायला जात असताना थोडंसं आपल्याला निश्चितच डिफिकल्टी येत असते, म्हणून आपण थोडंसं एक असं एक सेंटर अर्थ आपण थोडासा गृहीत धरून किंवा चाललं पाहिजे की बाबा ह्याचा अर्थ काय होत असतो. ओके, एक्झॅक्ट अर्थ जशाच तसं ट्रान्सलेशन कुठल्याही भाषेचं आणि कुठल्या ह्याच्यामध्ये होणं थोडंसं अवघड आहे फ्रेंड्स. त्याच्यामुळे लक्षात घ्या की थोडासा मिथ्या अर्थ म्हणजे त्याचा जो मिडल अर्थ आहे
तो अर्थ आपण थोडासा समजून घेतला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला स्पोकन इंग्लिशमध्ये बोलत असताना त्याचा चांगल्या प्रकारे यूज होईल. ओके. जशाच तसं ट्रान्सलेट करायला पाहू नका, किंवा तुम्ही ते होणारही नाही. जशाच तसं ट्रान्सलेट किंवा एक्झॅक्ट ट्रान्सलेट असंच होईल अशा अर्थाने. तर थोडंफार फ्लेक्च्युएशन त्याच्यामध्ये होत असतात, टायमिंगनुसार, सिच्युएशननुसार. हे थोडंसं आपण लक्षात घेणे म्हणजे आवश्यक आहे फ्रेंड्स. ओके. त्याच्यामुळे तुम्ही एक लक्षात घ्या की हे जे सेंटेन्स बनवत असताना किंवा कुठलेही सेंटेन्स बनवत असताना एक एक बेसिक अर्थ तुम्ही लक्षात घ्यायचा आहे की आपल्याला काय सांगायचं आहे. तर तिला काय सांगायचं आहे, तर मस्टचा यूज का होतो, तर एखादी गोष्ट केलीच पाहिजे किंवा करायलाच पाहिजे, म्हणजे खूप नेसेसिटी आहे, हे एक तुम्ही लक्षात घेतलं तर त्याच्यानुसार तुम्ही सिच्युएशननुसार सेंटेन्स बनवू शकता आणि त्याचा यूज करू शकता. ओके. स्पोकन इंग्लिशमध्ये मस्टचा खूप ठिकाणी यूज होतो आणि चांगल्या प्रकारे यूज होतो, आणि ह्याचा तुम्ही चांगल्या प्रकारे यूज कराल ह्याचा अशी आशा करतो. ओके. तर होप तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजलं असेल, आणि तुम्ही अशा प्रकारचे वेगळे सेंटेन्स करून पहा. व्हिडिओ आणखी चांगल्या प्रकारे समजण्यासाठी परत हे सेशन परत एकदा तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे सगळं समजत जाईल फ्रेंड्स. ओके. होप तुम्हाला समजलं असेल. थँक्यू फ्रेंड्स.